नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळे छान नसाल तर काळजी घ्या. दिस इज विशाल अँड वेलकम टू सिग्मा MCCET सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आजचा लेक्चर आहे आपलं 3 नंबरचं, म्हणजे लेसन नंबर 3. आजच्या लेक्चरमध्ये आपण फंक्शन्स, त्यानंतर अरेजमध्ये बघू आपण 1 डे अरे आणि 2 डे अरे. त्यानंतर येते आपले स्ट्रिंगमध्ये ज्या मोस्टली काय होतात की जे बिल्ट इन फंक्शन राहतात त्याचे क्वेश्चन येतात CETमध्ये. आणि फंक्शनमध्ये पण त्याचेच फंक्शन राईट केला जातो आणि त्यामध्ये तुम्हाला आउटपुट प्रेडिक्ट करावं लागतो, त्याचे फंक्शनचे क्वेश्चन येतात. आणि अरेज आणि 1 डे अरे आणि 2 डे अरेज. अरेमध्ये पण तुम्हाला इंडेक्सिंग दिले राहतात आणि इंडेक्समधला तुम्हाला एक एलिमेंट फाईंड करावं लागतात आणि त्या एलिमेंट फाईंड केल्यानंतर त्याचा इंडेक्स कोणता आहे ते तुम्हाला सांगायला लागतात. ओके, आजच्या लेक्चरमध्ये फंक्शन्स, त्यानंतर अरेज, 1 डे अरे आणि 2 डे अरे, आणि त्यानंतर येते स्ट्रिंग्स. ओके, आणि त्यानंतर आपण सेम ॲज प्रत्येक लेक्चरमध्ये करत आहे 30+ MCQ विथ हार्ड लेवल्स. आता हार्ड लेवल चालू हे बघा, अजून मला सांगून देतो की जे स्टार्टिंगचे 2 लेक्चर राहील ते खूप इझी आणि मीडियम, आणि त्यानंतर थर्ड लेक्चर येईल ते मीडियम आणि हार्ड. ओके, आजच्या लेक्चरमध्ये हार्ड क्वेश्चन्स करू आणि ट्रिकी, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण 30+ MCQ करणार आहोत विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आणि आजच्या लेक्चर तुम्हाला सांगितलंच आहे मी, फंक्शन्स, अरेज, त्यानंतर स्ट्रिंग्स आणि त्यानंतर 30+ MCQ विथ प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपला मॉक टेस्ट राहील. फर्स्ट मॉक टेस्ट राहील सी प्रोग्रामिंगवर, 30+ MCQ, त्यानंतर 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, आणि अजून जर तुम्ही आपलं प्लॅटफॉर्म जर ॲक्सेस केलं नसेल तर महाराष्ट्र MCETचं इथं तुम्ही मॉक टेस्टची प्रॅक्टिस करू शकता. बिकॉज तुम्ही किती पण लेक्चर बघा, जेव्हापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करसाल नाही तेव्हापर्यंत तुमचं काहीच इम्प्रूव्हमेंट होणार नाही. बिकॉज CETमध्ये काय होतं की तुम्हाला टाईम खूप कमी राहतो आणि त्या टाईममध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट करून तुम्हाला खूप क्वेश्चन सॉल्व करावे लागतात. दॅट वाय मोस्टली तुमचा टाईम्स कन्झ्युम होतो मॅथमॅटिक्स सेक्शनमध्ये. दॅट वाय इथं काय करायचं, फ्री ऑफ कॉस्ट आहे, तुम्हाला ₹1 पैसे पेड करायची गरज नाही. इझी लेवलचे पण क्वेश्चन आहे, मिडियम लेवलचे क्वेश्चन पण आहे, हार्ड लेवलचे क्वेश्चन पण आहे. आपण काय करत आहे, सी प्रोग्रामिंगचे. ओके, लेट मी नो दॅट. ओके, फर्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच हेडर फाईल्स इज रिक्वायर्ड फॉर द प्रिंटअप अँड स्कॅनअप. कोणची हेडर फाईल यूज करतो? ओके, ए करतो का, बी करतो का, स्ट्रिंग आहे, मॅथ.h आहे. ओके, काय करायचं, लर्निंग द कन्सेप्ट, इथं लर्न करायचं. त्यानंतर आपला प्लॅटफॉर्म राहायचं, फ्री ऑफ कॉस्ट आहे, ₹1 तुम्हाला पैसा पेड करायला लागेल नाही. आणि टॉपिक वाईज फर्स्ट इझी करायची, त्यानंतर मीडियम, त्यानंतर हार्ड. आणि अजून एक की तुम्ही जर अजून सिग्मा MCCET सिरीजची तुम्ही प्लेलिस्ट जर ॲक्सेस केली नसेल तर प्लीज ॲक्सेस करा. आणि तुमची एक कमेंट नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कसा कोर्स आहे, आपण या कोर्समध्ये काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो का, अजून की दादा तुम्ही अजून यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲड करा, अजून तुम्ही मॉक टेस्ट घ्या. ओके, तुम्ही फक्त तुमची एक कमेंट मारा, तुम्ही सांगा. बिकॉज तुमच्या एका कमेंटनी मला खूप मोटिवेशन भेटते की आपल्याला कोर्स कंटिन्यू करायचा की बंद करायचा. आणि अजून मॉक टेस्ट पण आहे, मॉक टेस्टची प्लेलिस्ट ॲक्सेस करा. बिकॉज एवढे पण अजून एक महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला वाटत असेल की आता तुम्ही एवढे मॉक टेस्ट क्रिएट केले, काही यामध्ये इम्प्रूव्हमेंट काय, खरंच येणार काय. महाराष्ट्र CETमध्ये याची गॅरंटी मी घेऊ शकत नाही, पण जे असेच MCCETमध्ये क्वेश्चन येतात, मी लास्ट इयरला जेवढे पण क्वेश्चन क्रिएट केले होते ना, त्यामधले 10 किंवा 15 क्वेश्चन रिपीट झाले होते. दॅट वाय आपली प्लेलिस्ट ॲक्सेस करा, त्यानंतर आपलं मॉक टेस्ट आहे, आणि मोस्टली आपला प्लॅटफॉर्म ॲक्सेस करा. बिकॉज फ्री ऑफ कॉस्ट आहे. ते मॉक टेस्ट तुम्ही पेड करून दुसऱ्याकडे जाता, पैसे पेड करता, तिथं मॉक टेस्ट देता. इथं फ्री ऑफ कॉस्ट आहे ना, तिथं पण हेच मटेरियल आहे, इथं पण तेच मटेरियल आहे. ओके, चला मग आजच्या लेक्चरकडे बोलूया. आजचा लेक्चरचा आपला फर्स्ट आहे, व्हॉट इज अ फंक्शन्स. ओके, लेट मी अंडरस्टँड व्हॉट इज अ फंक्शन्स. A function is a block of code that perform the specific task. Okay, a function is a block of code that perform the specific task. एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म करायचं काम करतो. फॉर एक्झाम्पल, आपल्याला ॲडिशन करायचं आहे. ॲडिशन आपल्याला 2 आउटपुट आहे. पहिल्या आउटपुटमध्ये आपल्याला 10 आहे आणि 20 आहे, त्याचा आपल्याला सम करायचा आहे. आपण फर्स्ट काय करतो, समचा कोड राईट करतो, सम करतो. ओके, पुन्हा आपल्याला 20 आणि 30चा सम करायचा आहे. आपण पुन्हा एक कोड राईट करतो, त्याचा सम काढतो. म्हणजे आपला कोड काय होता आहे, बगी होता. बगी मीन्स फर्स्ट टाईम आपण सेम कोड राईट केला, त्यानंतर पुन्हा आपण तोच कोड राईट केला, बिकॉज तो बगी कोड होता आहे. दॅट वे आपण तिथे यूज करतो फंक्शन्स. फंक्शन मीन्स फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड दॅट परफॉर्म द स्पेसिफिक टास्क. स्पेसिफिक टास्क कोणता असू शकतो, आता फॉर एक्झाम्पल आपण बघितलं, आपण ॲडिशन करायचं आहे. ॲडिशनचा आपण फंक्शन राईट केला, त्यानंतर जे आपले 2 आउटपुट होते, फर्स्ट आपण आउटपुट त्याला प्रोव्हाइड केला, त्यानं आपल्याला ॲडिशन करून दिलं. सेम ॲज आपण त्याला दुसरं आउटपुट त्याला प्रोव्हाइड केलं, त्याने फंक्शन आपल्याला सम करून दिला. दॅट वाय अ फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड दॅट परफॉर्म द स्पेसिफिक टास्क. द फंक्शन हेल्प द अवॉइड द रायटिंग द सेम कोड अगेन
अँड अगेन. आता सांगितलं तुम्हाला अगेन आपल्याला एकच कोड राईट करायची गरज पडत नाही. त्यानंतर रिअल लाईफ एक्झाममध्ये बघायचं झालं की लाईक बटन्स इन कॅल्क्युलेटर. ओके, कॅल्क्युलेटरमध्ये त्यानंतर ॲडिशन बटन आहे, सबट्रॅक्शन, आणि ईच बटन परफॉर्म द स्पेसिफिक टास्क लाईक बटन्स. ॲडिशनचा एक फंक्शन असतो राईट केलेला, व्हॅल्यू प्रोव्हाइड करते तो फंक्शन, त्याचा कोड ॲडिशन करतो. सेम ॲज सबट्रॅक्शनमध्ये त्याचा कोड राईट केला झाला असतो, कोड राईट केला असतो आपण, त्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो, तो सबट्रॅक्शन करतो. म्हणजे व्हॅल्यू फिक्स नाही आहे. फंक्शन राईट केला, व्हॅल्यू प्रोव्हाइड केली, फंक्शन आपल्या आन्सर दिला, रिटर्न केला, सेम ॲज. ओके, अजून पुन्हा रिपीट करून सांगतो मला की एक हे लक्षात ठेवा डेफिनेशन. फंक्शन इज अ ब्लॉक ऑफ कोड परफॉर्म द स्पेसिफिक टास्क अँड सेम कोड अगेन. आणि अजून एक समजून घ्या की फंक्शनचं काम असतो की तुम्हाला रियुजेबल फंक्शन यूज करू शकता तुम्ही. तुमचा कोड अवॉइड रायटिंग सेम कोड अगेन बाय अगेन. म्हणजे तुम्हाला एकच कोड तुम्हाला पुन्हा राईट करायची गरज पडत नाही. दॅट वाय आपण फंक्शनचा यूज करतो. त्यानंतर आहे वाय आर फंक्शन इम्पॉर्टंट. ओके, ॲडव्हान्टेज बघू. फर्स्ट इथे कोड बिकम रियुजेबल, मीन्स आपण पुन्हा यूज करू शकतो. त्यानंतर प्रोग्राम बिकम्स क्लीन अँड स्मॉल, बगी कोड होत नाही. त्यानंतर याचे इझी डिबगिंग, खूप लवकर आपण डिबग करू शकतो बिकॉज फंक्शन स्मॉल आहे आणि क्लीन आहे. आपण इझिली आपण अंडरस्टँड करू शकतो. त्यानंतर सेव्ह टाईम्स, बिकॉज पुन्हा आपल्याला एक 2 आउटपुट असेल तर 2 आउटपुटसाठी आपल्याला 2 ॲडिशनचा आपला कोड राईट करावा लागेल. पण आपल्या फंक्शनचा यूज करू आपण, फंक्शन राईट केला किती का आउटपुट येऊ, आपण त्या फंक्शन यूज करू आपण सम करू शकतो. त्यानंतर इम्प्रूव्ह रिडेबिलिटी. ओके, त्यानंतर येते 2 टाईपचे फंक्शन आहे. एक फर्स्ट फंक्शन येते लायब्ररी फंक्शन, त्यानंतर येते सेकंड येते बिल्ट इन फंक्शन्स. लायब्ररी फंक्शन मीन्स आपल्याला जे सी ऑलरेडी प्रोव्हाइड केले जाते, मीन्स अ फंक्शन ऑलरेडी अवेलेबल इन सी लँग्वेज, डायरेक्टली अवेलेबल असते इन सी लँग्वेजमध्ये, आपण डायरेक्ट यूज करू शकतो. आपल्याला फंक्शन क्रिएट करायची गरज पडत नाही. दॅट इज अ लायब्ररी फंक्शन्स. लायब्ररी फंक्शन म्हणतो आपण, बिल्ट इन फंक्शन पण म्हणतो. ओके, एक्झाम्पल मग इथे बघितलं तर आपण तर फर्स्ट येते प्रिंटेप येते. प्रिंटेप मीन्स प्रिंटिव व्हॅल्यू. त्यानंतर स्कॅनअप मीन्स इनपुट घेणे. आणि त्यानंतर str लेंथ मीन्स स्ट्रिंगची लेंथ कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, हे फंक्शन आहे कशाचे, लायब्ररी फंक्शन मीन्स बिल्ट इन फंक्शन्स. त्यानंतर येते युजर डिफाईन फंक्शन मीन्स स्वतः क्रिएट केलेले प्रोग्राम, क्रिएटेड बाय द प्रोग्रामर. म्हणजे आपण स्वतः क्रिएट करतो. सेम ॲज आपण ॲडिशनचा आपल्याला फंक्शन क्रिएट केला आपण, दॅट इज अ युजर डिफाईन फंक्शन्स. ओके, हे फंक्शन पण बघा इथं काय करता आपण, दॅट इज अ कॉल व्हॅल्यू. आपण इथं कॉल करत आहे, फंक्शन आहे आपला, फंक्शन आहे वाईट ॲड. एक व्हॅल्यू आहे इंटिजर ए, त्यामध्ये आपण 10 व्हॅल्यू दिली आहे. त्यानंतर बी इक्वल टू 20, आणि त्यानंतर आपण व्हॅल्यू इथे प्रिंट करता, सम करत आणि व्हॅल्यू प्रिंट करत आहे. दॅट कॉल ॲट बिल्ट इन फंक्शन्स. ओके, आणि अजून एक लक्षात ठेवा की एक मिनटं कुठे गेलं, अजून एक लक्षात ठेवा, इथं फक्त वाईड नाही. वाईड मीन्स डू नॉट रिटर्न एनिथिंग, म्हणजे तो रिटर्न करत नाही. पण तुम्ही इथं इंट पण लिहू शकता. ओके, हे लक्षात ठेवा, इथं इंट लिहू शकता, डबल पण लिहू शकता आणि फ्लोट पण लिहू शकता. फक्त एवढं असं असतो की वाईडमध्ये आपल्याला रिटर्न करू शकत नाही. पण ते जर आपण इंट लिहिला तर आपण दोघाला एक सी व्हेरिएबल इथं राईट केला, सी व्हेरिएबल राईट केला, त्यामध्ये आपण सम केला, आणि त्यानंतर आपण रिटर्न सी मीन्स आपण सीची व्हॅल्यू रिटर्न करत आहे. दॅट कॉल. ओके, सिम्पल ॲज. वाईड मीन्स डू नॉट रिटर्न एनिथिंग. जर इथं इंट राईट केला तर आपल्या इंटची व्हॅल्यू रिटर्न करायला लागेल. जर फ्लोट असेल तर आपल्याला फ्लोट व्हॅल्यू रिटर्न करायला लागेल. ओके, दॅट इज कॉल ॲट युजर डिफाईन फंक्शन. बिल्ट इन फंक्शन अँड लायब्ररी फंक्शन सेमच आहे. बिल्ट इन फंक्शन मीन्स function already available in C language, that called built-in function means library function, and user defined function means आपण स्वतः जो राईट करतो, दॅट इज अ user defined functions. त्यानंतर बघू कंपोनंट ऑफ फंक्शन्स. फर्स्ट येते फंक्शन डिक्लेरेशन. ओके, टेल द कंपायलर दॅट फंक्शन एक्झिस्ट. ओके, फंक्शन कंपायलर सांगतो की फंक्शन एक्झिस्ट करते, तू रन कर. ओके, दॅट मीन डू नॉट रिटर्न एनिथिंग, हे फंक्शनचं नाव आहे. ओके, त्यानंतर फंक्शन डेफिनेशन मी कंटेन द ॲक्च्युअल कोड दॅट इज ॲक्च्युअल कोड. ओके, त्यानंतर आहे फंक्शन कॉल, दॅट इज अ फंक्शन कॉल. इथून स्टार्ट इन द मेन, बिकॉज फंक्शन कॉल केल्यानंतर इथं जाईल. एक मिनिट तुम्हाला फ्लो सांगून देतो. एक मिनिट, रबड कुठे, फ्लो खूप इम्पॉर्टंट आहे.
हे बघा फ्लोअर लक्षात ठेवा. फर्स्ट काय होतं की इंट मेन, फर्स्ट इंट मेन रन होईल, त्यानंतर कॉल होईल ॲड. ओके, ॲड कॉल झाला. ॲड कॉल झाल्यानंतर आपला कॉल इथं जाईल या फंक्शनमध्ये, इथं कॉल गेला. त्यानंतर व्हॅल्यू ॲक्सेस होईल 10 राईट बी इक्वल टू 20 ट्रू. त्यानंतर येईल प्रिंट टेप, व्हॅल्यू प्रिंट होईल. याचा सम करील, सम झाल्यानंतर याची व्हॅल्यू प्रिंट होईल 30 प्रिंट झाली. 30 प्रिंट झाल्यानंतर आपला फंक्शन कॉल वापस जाईल, वापस येईल इथे येऊन जाईल पूर्ण वापस, आणि त्यानंतर इथं टर्मिनेट होऊन जाईल. ओके, त्याचा फ्लो कॉल त्यानंतर आपल्या कोडमध्ये जाईल, जे आपल्या ते आपल्याला वर्किंग करायचं आहे आपल्या कोडमध्ये ते वर्क करील, आणि त्यानंतर पुन्हा रिटर्न करून जाईल. ओके, अजून एक इम्पॉर्टंट, वाईट मीन्स डर नॉट रिटर्न एनिथिंग. इंट असेल तर तो रिटर्न करेल, फ्लोट असेल तर रिटर्न करेल, फक्त वाईटमध्ये आपण रिटर्न काहीच करू शकत नाही. ओके, आता फंक्शन कॉल बघितलं. त्यानंतर येते अरेज. ओके, व्हॉट इज अरे? व्हॉट इज अरे? अरे इज स्टोर द मल्टिपल्स व्हॅल्यू इन द सेम डेटा टाईप युजिंग द वन व्हेरिएबल्स. ओके, सोप्या भाषेत समजून घ्या की एक आपला एरे आहे, यामध्ये फक्त आपण एक लक्षात ठेवा, यामध्ये फक्त आपण सेम डेटा टाईप, म्हणजेच आपल्याला आपण जर यामध्ये जर इंट व्हॅल्यू स्टोअर केल्या तर आपल्याला इंटच व्हॅल्यू स्टोअर करावं लागेल सगळ्या ए टू झेड. जर आपण फ्लोट व्हॅल्यू स्टोअर केल्या तर सगळं आपल्याला फ्लोटच व्हॅल्यू स्टोअर करावं लागेल. जर आपण कॅरेक्टर व्हॅल्यू स्टोअर केल्या तर आपण कॅरेक्टर व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. ओके, अरे इज स्टोअर द मल्टिपल्स व्हॅल्यू इन द सेम डेटा टाईप युजिंग द वन व्हेरिएबल्स, दॅट इज वन व्हेरिएबल्स. समजून घ्या, एक बॉक्स आहे, एवढं दूर आले तुम्हाला सगळं माहिती झालं अरेबद्दल, फक्त थोडंसं तुम्हाला रिव्हिजन चालू आहे. ओके, हेल्प स्टोअर द मनी व्हॅल्यू टुगेदर, सगळे व्हॅल्यू स्टोअर करतो त्याला हेल्प पडतो. सेम ॲज इथं 1 केला स्टोअर, त्यानंतर 2 केला, त्यानंतर 3 केला, त्यानंतर 4 केला. ओके, त्यानंतर वाय यूज अरे विथआउट अरे. आता अजून क्वेश्चन क्रिएट झाला, काय यूज करायचा अरे, तसंच यूज करू शकतो. ओके, आता त्याचं बघू का गरज पडली आपल्याला अरे यूज करायची. बिकॉज काय होतं की आपल्याला 5 व्हेरिएबल आपल्याला क्रिएट करायचे आहे. फर्स्ट व्हेरिएबल, सेकंड व्हेरिएबल, थर्ड व्हेरिएबल, फोर्थ व्हेरिएबल, 5 व्हेरिएबल प्रत्येक आपल्याला डिक्लेअर करावं लागत आहे. पण तेच जर आपण अरेमध्ये केलं तर सेमच आपण एक अरेमध्ये 5ही प्रकार आपण 5ही व्हेरिएबल एका अरेमध्ये स्टोअर करू शकतो. दॅट वाय हे खूप डिबिग आहे, हे खूप बगी आहे. दॅट वाय हे खूप इझी लेवल आहे आणि रियुजेबल आहे. दॅट वाय अरे इज स्टोअर द मल्टिपल्स व्हॅल्यू इन द सेम डेटा टाईप युजिंग द वन व्हेरिएबल्स. त्यानंतर येते एक मिनटं, आपल्या इथं आहे ना, एक मिनटं. ओके, सिंटॅक्स बघू आता, कुठे गेलं. हां, सिंटॅक्स ऑफ अरे. फर्स्ट आहे डेटा टाईप, त्यानंतर अरे नेम्स, आणि त्यानंतर साईज. ओके, डेटा टाईप कोणता असू शकतो, इंट असू शकतो, कोणताही असू शकतो, इंट, फ्लोट, बोल, कोणताही पण. त्यानंतर अरे नेम्स मीन्स नेम, व्हेरिएबल नेम समजून घ्या. त्यानंतर साईज, आपल्याला किती साईजचा अरे क्रिएट करायचा आहे, दॅट कॉल्ड साईज. ओके, इथं बघू शकता एक्झाम्पलमध्ये. फर्स्ट आपण एक अरे क्रिएट केला, त्याचं नाव आहे मार्क्स, डेटा टाईप आहे इंट, आणि त्याची साईज आहे 5. ओके, फर्स्ट केला आपण इनिशियलायझेशन मीन्स त्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या, 10 पुट केला, 20 पुट केला, त्यानंतर 30 पुट केला, त्यानंतर 40 पुट केला, त्यानंतर 50 पुट केला. ओके, त्यानंतर करता येऊन ॲक्सेसिंग अरे एलिमेंट्स. आणि अजून लक्ष ठेवा की अरे इंडेक्सिंग स्टार्ट फ्रॉम 0, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. अरे इंडेक्सिंग स्टार्ट फ्रॉम 0, अरेची इंडेक्सिंग स्टार्ट फ्रॉम 0पासून स्टार्ट होते. ओके, त्यानंतर आपण आता व्हॅल्यू जर प्रिंट करायचा प्रयत्न केला तर अरे इंडेक्स 0, व्हॅल्यू कोणची आहे, एक मिनटं तुम्हाला एक देतो. 0, 2, 3, 4, दॅट इज इंडेक्सिंग. आपल्याला 0 इंडेक्सवरचा व्हॅल्यू ॲक्सेस करायची आहे. 0 इंडेक्सवर काय आहे, 10 आहे. 1 इंडेक्सवरची आपली व्हॅल्यू ॲक्सेस करायची आहे. 1 इंडेक्सवर कोणची व्हॅल्यू आहे, 20. दॅट वाय. ओके, अशाने आपण व्हॅल्यू ॲक्सेस करतो इन अरेमध्ये. ओके, त्यानंतर जर एक्झाम्पल बघितलं, आता याचा आउटपुट तुम्ही स्वतः सांगू शकता. 1, 2, 3, 4. आपलं काय म्हटलं, प्रिंटेप % आहे, आणि त्यानंतर आपल्याला सेकंड इंडेक्सवरचा आपल्याला व्हॅल्यू प्रिंट करायची आहेत. कोणचं असेल, सेम ॲज 0वरचा आहे, 2 आहे, 3 आहे. 3 इज द राईट आन्सर. इम्पॉर्टंट आहे अरे इंडेक्सिंग स्टार्ट फ्रॉम 0. ओके,
त्यानंतर हे काही समजायची गरज नाही म्हणा. टेकिंग इनपुट अरे. ओके, इनपुट घेत आहे, त्यानंतर आपण प्रिंट करत आहे. लूप स्टार्ट केला आहे. अरेची साईज आहे 3 मीन्स 0 1 2. ओके, झाली 3 साईज. त्यानंतर इथून आपण तेच व्हॅल्यू प्रिंट करत आहे. त्यानंतरचा कन्सेप्ट आपला टाईप्स ऑफ अरेज. फर्स्ट येते वन डे अरे. काय सम वन डे अरे म्हणजे आपण आता युथ बघत होतो दॅट इज कॉल्ड वन डे अरे. त्यानंतर ते 2 डे अरे मीन्स मॅट्रिक्स. 2 डे अरे मीन्स मॅट्रिक्स. इंटिजर अरे आहे, रो अँड कॉलम्स. ओके, कोणचा कॉन्सेप्ट हे मी नाही काय नाही. ओके, त्यानंतर येते व्हॉट इज अ स्ट्रिंग. ओके, अ स्ट्रिंग इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स अँड रायटिंग इनसाइड द डबल कोट्स. हे बरं, अजून एक लक्षात ठेवा. अ स्ट्रिंग इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स रायटिंग इनसाइड द डबल कोट. डबल कोटमध्ये राईट केला जातो. लक्षात ठेवा, डबल कोट. डबल कोटमध्ये असल्याला समजून घ्यायचं की स्ट्रिंग आहे. सिंगल कोटमध्ये असल्यानंतर समजून घ्यायचं कॅरेक्टर आहे. रिपीट करून सांगतो तुम्हाला. सिंगल कोट मीन्स कॅरेक्टर. सिंगल कोट मीन्स कॅरेक्टर and double quote means strings. Okay, strings. डबल कोट मीन्स स्ट्रिंग्स. ओके, बघू शकता मी डबल कोटमध्ये राईट केला आहे. दॅट कॉल इट स्ट्रिंग्स. आणि स्ट्रिंग इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. कॅरेक्टर्स अजून एक लक्षात ठेवा की स्ट्रिंग इज अ डेटा टाईप नाही आहे इन सीमध्ये. ओके, सी प्लस वनमध्ये डेटा टाईप आहे, पायथॉनमध्ये डेटा टाईप आहे, जावामध्ये डेटा टाईप आहे स्ट्रिंग्स, पण सीमध्ये डेटा टाईप नाही आहे. ओके, स्ट्रिंग इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर. कॅरेक्टरचं कलेक्शन करतो, दॅट कॉल इट स्ट्रिंग. अजून डेटा टाईप नाही आहे. ओके, हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर ते स्ट्रिंग इन सी. इन सी स्ट्रिंग आर स्टोर द कॅरेक्टर्स अरे. कॅरेक्टरचा अरे स्टोर करतो, दॅट कॉल इट स्ट्रिंग्स. आपण कॅरेक्टर नाही, इथं डेटा टाईप कॅरेक्टर आहे. त्यानंतर नेम आहे, नाव नेम आहे. आणि त्यानंतर इथे साईज आहे 10. आणि त्यानंतर आपण व्हॅल्यू त्यामध्ये पुट केली आहे विशाल. ओके, मेमरी रिप्रेझेंटेशन कशी होते. फर्स्ट झिरो इंडेक्सिंगमध्ये 0 1 2 3 4. ओके, 2 3 4 आणि 5. ओके, दॅट कॉल इट नल पॉइंटर. नल पॉइंटर मीन्स नल कॅरेक्टर रिप्रेझेंट करतो, मीन्स एंड ऑफ द स्ट्रिंग्स. कंपायलर सांगतो की इथून स्ट्रिंग एंड झाली. कोण? नल पॉइंटर. हे लक्षात ठेवा, दॅट कॉल इट नल पॉइंटर किंवा नल कॅरेक्टर म्हणू शकता. नल कॅरेक्टर म्हणू शकता किंवा नल पॉइंटर म्हणू शकता. ओके, कंपायलरला सांगतो की इथून स्ट्रिंग एंड झाली. ओके, अजून रिपीट करून सांगतो मला. स्ट्रिंग इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स रायटिंग इनसाइड द डबल कोट, नॉट अ सिंगल कोट. सिंगल कोटमध्ये आपण कॅरेक्टर राईट करतो. त्यानंतर स्ट्रिंग आर स्टोअर द कॅरेक्टर्स अरे मीन्स कॅरेक्टर स्टोअर करायचं काम करतो स्ट्रिंग. आणि त्याने मेमरी रिप्रेझेंटेशन जर बघितलं आपण तर दॅट कॉल आहे नल पॉइंटर, म्हणजे एंड ऑफ स्ट्रिंग्स. त्यानंतर त्यानंतर इथे आपली हां, स्ट्रिंग इनपुट आणि आउटपुट. ओके, याला काय म्हणतो आपण युजिंग स्कॅनअप. 2 लेक्चर झाले माहिती आहे तुम्हाला. युजिंग स्कॅनअप मीन्स व्हॅल्यू घेणे. ओके, टेकिंग अ व्हॅल्यू. काय करताय, स्कॅर डेटा टाईपचं नाव आहे. त्यानंतर नेम, एरेज नेम. त्यानंतर 20 साईज आहे. यामध्ये कोणची व्हॅल्यू स्टोअर करताय आपण, कॅरेक्टर टाईपचे. त्यानंतर स्कॅनअप येते, नेम व्हॅल्यू आहे. त्यानंतर प्रिंट आहे नेम. आणि त्यानंतर युजिंग गेट आणि पुट्स. ओके, हे तुम्हाला सांगतो. गेट मीन्स आउटपुट घेणे आणि पुट्स मीन्स आउटपुट शो करणे. पुन्हा रिपीट करून सांगतो तुम्हाला. गेट मीन्स व्हॅल्यू घेणे, टेकिंग इनपुट. आणि पुट्स मीन व्हॅल्यू शो करणे, मीन्स आउटपुट शो करणे. ओके, त्यानंतर येते इम्पॉर्टंट स्ट्रिंग फंक्शन. हे खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन येतात CETमध्ये. फर्स्ट आहे STR लेंथ. काही सांगायची गरज नाही. काउंट द स्ट्रिंग लेंथ. आपली जे स्ट्रिंग आहे त्याची लेंथ कॅल्क्युलेट करतो कोण, STR लेंथ. ओके, त्यानंतर आहे STR कॉपी मीन्स कॉपी वन स्ट्रिंग टू अनदर स्ट्रिंग, म्हणजे ते व्हॅल्यू स्वॅप करतो. ओके, कॉपी व्हॅल्यू करतो. सॉरी स्वॅप नाही, कॉपी व्हॅल्यू करतो.
त्यानंतर ते सेम आहे, याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर ते जॉईनस टू स्ट्रिंग म्हणजेच कॉनकॅटनेशन, हे दॅट कॉल ॲट कॉनकॅटेशन. कॉनकॅट म्हणजे 2 स्ट्रिंगला तो मर्ज करतो, दॅट कॉल ॲट जॉईनस टू स्ट्रिंग. कोणाचा यूज करून? str कॅट मीन्स कॉनकॅटेनेशन. त्यानंतर इथे कम्पेअर टू स्ट्रिंग म्हणजे आपण कम्पेअर करतो एला आणि बीला, दॅट कॉल ॲट हा फंक्शन आहे str cmp मीन्स कम्पेअर द टू स्ट्रिंग्स. पुन्हा रिपीट करून सांगतो तुम्हाला मी. फर्स्ट येते str लेंथ, कॅल्क्युलेट द स्ट्रिंग लेंथ. त्यानंतर येते str कॉपी मीन्स कॉपी वन स्ट्रिंग टू अनदरमध्ये. त्यानंतर येते str कॅट मीन्स कॉन्केट करतो, दोन स्ट्रिंगला कॉन्केट करतो कोण? str कॅट. त्यानंतर येते str cmp मीन्स कम्पेअर करते. ओके. त्यानंतर एक्झाम्पलमध्ये जर बघितलं, आपल्याला एक एरे दिला आहे कॅरेक्टर टाईपचा, त्याचं नाव आहे नेम आणि त्यामध्ये साईज आहे 20 आणि व्हॅल्यू ॲक्सेस केली आहे त्यामध्ये विशाल. ओके. त्यानंतर आपण प्रिंटेजचा फंक्शन यूज केला आणि त्यानंतर आपण त्याची साईज प्रिंट करत आहे. ओके. विशालची साईज किती आहे? 6. दॅट वाय प्रिंट झाली तर 6. सिम्पल ॲज. ओके. त्यानंतरचा आपला कन्सेप्ट आहे CAT इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. फर्स्ट ते फंक्शन्स रिव्हिजन करत आहे आपण. फंक्शन मीन्स रियुजेबिलिटी. आपण फंक्शन रियूज करू शकतो. जस्ट लाईक आपण एक टाईम आपण ॲडिशनचा कोड फंक्शन राईट केला तर किती इनपुट होऊ द्या, किती आपल्या व्हॅल्यूला आपल्या ॲडिशन करत असेल तर फंक्शनमध्ये प्रोव्हाइड केल्या, व्हॅल्यू निघाली. ओके. त्यानंतर मॉड्युलर प्रोग्रामिंग. त्यानंतर टाईप्स ऑफ फंक्शन बघितलं आपण, युजर डिफाइन फंक्शन्स अँड बिल्ट इन फंक्शन मीन्स लायब्ररी फंक्शन्स. त्यानंतर रिटर्न टाईप बघितले आपण. वाईड मीन्स डज नॉट रिटर्न एनिथिंग. इंट असेल तर आपल्याला रिटर्न करायला लागेल, फ्लोट असेल तर रिटर्न करायला लागेल. फक्त ऑनली वाईडमध्ये आपल्याला रिटर्न करायची गरज पडत नाही. त्यानंतर पॅरामीटर्स मीन्स आपण व्हॅल्यू त्याला प्रोव्हाइड करतो इनपुटमधून. त्यानंतर इथे अरेजमध्ये येते इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0. इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0पासून स्टार्ट होते. आणि त्यानंतर सेम डेटा टाईप मीन्स अरेमध्ये आपण एका डेटा टाईपचे व्हॅल्यू स्टोअर करू शकतो इन अरेमध्ये. त्यानंतर कंटिग्युअस मेमरी लोकेशन, हे लक्षात ठेवा, कंटिग्युअस मेमरी लोकेशन. त्यानंतर स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग मीन्स कॅरेक्टर अरे, ऑनली स्टोअर द कॅरेक्टर अरे. दिस इज नॉट अ डेटा टाईप इन C++मध्ये आहे, पण इन सीमध्ये दॅट कॉल नॉट अ डेटा टाईप, दॅट इज अ स्टोअर द कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. ओके. त्यानंतर इथे दॅट कॉल ॲट एंड ऑफ स्ट्रिंग्स मीन्स नल पॉईंटर किंवा नल कॅरेक्टर. त्यानंतर स्ट्रिंग फंक्शन आर इम्पॉर्टंट. फंक्शन बघितलं आपण. त्यानंतर रिव्हिजनमध्ये जर बघितलं आपण, फंक्शन रियुजेबल ब्लॉक ऑफ कोड. अरे मीन्स मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर इन द वन व्हेरिएबल. त्यानंतर स्ट्रिंग कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स. इकडे फास्ट झाले आपले. एक फास्टमध्ये आपण रिव्हिजन करून घेऊ. त्यानंतर आपले 30+ MCQ विथ प्रिवियस क्वेश्चन्स. फंक्शन ब्लॉक ऑफ कोड परफॉर्म द स्पेसिफिक टास्क अँड फंक्शन हेल्प अवॉइड द रायटिंग सेम कोड अगेन. एकच कोड राईट करायची गरज पडत नाही, दॅट कॉल फंक्शन सिम्पल टर्ममध्ये समजा. त्यानंतर इम्पॉर्टंट आहे. वाय इम्पॉर्टंट? बिकॉज बगी कोड होत नाही, रियुजेबल आहे आणि पुन्हा एकच कोड राईट करायची गरज पडत नाही. बिकॉज आपल्याला राईट करायची गरज पडत नाही, बिकॉज फंक्शन आहे. आणि तेच जर आपण फंक्शन यूज केला नाही तर त्याला सेम कोड राईट करायला लागेल. आपल्या 100 व्हॅल्यूचा आपल्याला सम करायला लागेल, तर आपल्याला 100 व्हॅल्यूसाठी आपल्याला कोड राईट करायला लागेल. पहिल्या 2 व्हॅल्यूचा सम काढेल, पुन्हा 2 व्हॅल्यूचा, दॅट वाय. ते जर आपण फंक्शन यूज केला, फर्स्ट 2 व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्या, सम निघाला. लूपचा यूज करून आपण 100 व्हॅल्यूचा सम काढू शकतो. ओके. त्यानंतर सेव्ह टाईम, दॅट वाय सेव्ह टाईम करते, पुन्हा आपला कोड राईट करायची गरज पडत नाही. त्यानंतर लायब्ररी फंक्शन बघितलं आपण. लायब्ररी फंक्शनमध्ये येते प्रिंटफ, स्कॅनफ, str लेंथ मीन्स कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ स्ट्रिंग्स. त्यानंतर युजर डिफाइन फंक्शन मीन्स स्वतः क्रिएट करायची गरज पडते. इथे कोड राईट केला आहे आपण ॲडिशनचा. आणि दॅट कॉल ॲट वाईट डज नॉट रिटर्न एनिथिंग. ओके. त्यानंतर आता फंक्शन कंपोनंट पण बघितले आपण. फंक्शन डिक्लेरेशन आहे. टेल द कंपायलर फंक्शन एक्झिस्ट. त्यानंतर फंक्शन डेफिनेशन कंटेन द ॲक्च्युअल कोड कंटेन करतो कोण? वाय डॅट मीन्स फंक्शनच समजून घ्या. त्यानंतर फंक्शन कॉल, फर्स्ट फंक्शन कॉल होईल, त्यानंतर ते एक्झिक्युशन होते. त्यानंतर अरे वगैरेला अरे स्टोअर द मल्टिपल्स व्हॅल्यू इन द सेम डेटा टाईप युझिंग द वन व्हेरिएबल्स. ओके. हेल्प स्टोअर द मनी व्हॅल्यू टुगेदर. कलेक्शन करतो, सिम्पल ॲज कलेक्शन ऑफ सेम व्हॅल्यूज, सेम डेटा टाईप. ओके. त्यानंतर 1D अरे बघितला. त्यानंतर 2D अरे, दॅट रो अँड कॉलम्स.
त्यानंतर स्ट्रिंग इज अ कलेक्शन ऑफ कॅरेक्टर्स रायटिंग इनसाइड द डबल कोड. स्ट्रिंग डबल कोडमध्ये राईट करतो पण आपण कॅरेक्टर इन सिंगल कोडमध्ये. आणि अजून एक की 2D एरियाचे कोचिंग येतच नाही CETमध्ये, पण बघितला रिव्हिजन होऊन जाईल तुमचं. त्यानंतर स्ट्रिंग बघितलं, स्ट्रिंग आर स्टोर द कॅरेक्टर स्टोर करतो. त्यानंतर मेमरी रिप्रेझेंटेशन बघितलं आपण, दॅट कोला नल कॅरेक्टर म्हणजे एंड ऑफ द स्ट्रिंग्स. त्यानंतर CETचे इम्पॉर्टंट पॉईंट बघितले. आता बघू आपण 30+ MCQ विथ प्रिव्हियस क्वेश्चन्स. फक्त स्वतः ट्राय करा, त्यानंतर तुम्हाला आन्सर सांगेलच. ओके, खूप ट्रिकी आहे या लेक्चरमध्ये, खूप ट्रिकी MCQ करणार आहोत आपण. ओके, आणि अजून जर तुम्ही हे आपलं प्लॅटफॉर्म ॲक्सेस केलं नसेल तर प्लीज ॲक्सेस करा. जेवढे पण मी आपले हे देत आहे MCQ, एक्सपेक्टेड MCQ आहे, सर्व यामध्ये ॲड करणार आहेत. प्लीज ॲक्सेस द प्लॅटफॉर्म. फ्री आहे. ओके, पेड नाही आहे. ओके, फर्स्ट ते व्हॉट इज आउटपुट ट्राय करा. ओके, मागच्या लेक्चरमध्येच बघितलं आपण, याचा आन्सर आहे C. वाय? बिकॉज काय होतं की एकच व्हेरिएबल आपण मल्टिपल टाईम जर मॉडिफाय केला इन सेम फंक्शन, म्हणजे सेम फंक्शन मीन्स प्रिंटमध्ये, तर अनडिफाईन बिहेवियर येतो. बिकॉज काय करतो, कंपायलर कन्फ्यूज होतो की कोणचं व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायचा, कोणता मॉडिफाय झाला. दॅट वाय त्याचा बिहेवियर कसा होतो, अनडिफाईन बिहेवियर होतो. आणि कधी कधी व्हॅल्यू प्रिंट पण होतात, असं काही नाही की व्हॅल्यू प्रिंट पण होऊन जाईल, पण मोस्टली काय होतं की अनडिफाईन बिहेवियर्स येतात. की कंपायलर कन्फ्यूज होतो की आउटपुट डिफरंट, कंपायलरमध्ये डिफरंट दिसतो. ओके, सेम व्हेरिएबल एकाच स्टेटमेंटमध्ये मल्टिपल टाईम मॉडिफाय होतो. दॅट वाय अनडिफाईन बिहेवियर येतो. ओके, मागच्या लेक्चरमध्ये सांगितलं मी, आपण 1 टाईमच मॉडिफाय करू शकतो इन प्रिंट फंक्शनमध्ये, कोणत्याही फंक्शनमध्ये, तेव्हा अनडिफाईन बिहेवियर होत नाही. कंपायलर कन्फ्यूज होते, आपण जर यूज केलं तर कंपायलर कन्फ्यूज होतो, आणि कधी कधी आउटपुट प्रोड्यूस करतो. असं काही नाही 100% की अनडिफाईन बिहेवियरची गॅरंटी नाही, पण मोस्टली अनडिफाईन बिहेवियरचं. कधी कधी व्हॅल्यू प्रोड्यूस पण करून जाईल, व्हॅल्यू प्रिंट पण करून जाईल. जर आपण जर याची व्हॅल्यू जर प्रिंट करायचा प्रयत्न केला, सोडून द्या की अनडिफाईन बिहेवियर येत नाही. ओके, फर्स्ट काय येईल, A5 आहे, व्हॅल्यू प्रिंट झाली 5. ओके, त्यानंतर डबल व्हॅल्यू प्रिंट होत आहे, आणि त्यानंतर इन्क्रीमेंट होत आहे. दॅट कॉलेट. ओके, दॅट कॉलेट सांगा, हे सांगत आहे तुम्हाला. त्यानंतर ते त्यानंतर काय होत आहे, दॅट कॉलेट पोस्ट इन्क्रीमेंट, दॅट कॉलेट प्री इन्क्रीमेंट. ओके, त्यानंतर व्हॅल्यू प्रिंट झाली, त्यानंतर प्रिंट झाल्यानंतर इन्क्रीमेंट होत आहे, मीन्स पोस्ट इन्क्रीमेंट. व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली 6 आली, त्यानंतर काय होतं आहे, पुन्हा एकदा प्री इन्क्रीमेंट होत आहे. प्री इन्क्रीमेंट झाल्यानंतर व्हॅल्यू किती होऊन जाईल, 6 होऊन जाईल. याचा आन्सर येईल 7. याचा आपला आन्सर येईल इज राईट आन्सर. दॅट कॉल ॲट पोस्ट इन्क्रीमेंट मीन्स आफ्टर जेव्हा व्हेरिएबल प्रिंट होईल, त्यानंतर इन्क्रीमेंट होईल, दॅट कॉल पोस्ट इन्क्रीमेंट. त्यानंतर पहिले इन्क्रीमेंट होईल, त्यानंतर व्हॅल्यू प्रिंट होईल, दॅट कॉल ॲट प्री इन्क्रीमेंट. ओके, त्यानंतर ट्राय करा, व्हॉट इज आउटपुट आहे याचं. एक ॲरे आहे आपल्या स्ट्रिंग टाईपचा. ओके, बी इज राईट आन्सर, 6 आन्सर. वाय? आपण याच्याने समजून घ्या, आपण नल कॅरेक्टर पण ॲक्सेस केला आहे, नल कॅरेक्टर पण ॲक्सेस होतो स्ट्रिंग लेंथमध्ये. तसे जर आपण बघितलं तर याची लेंथ किती आहे, 5 इज राईट आन्सर. आपण यामध्ये नल कॅरेक्टर पण ॲक्सेस केला, दॅट वे आपली स्ट्रिंगची लेंथ झाली 6. आपण जर फक्त याची लेंथ जर धरली असती तर याचा आन्सर झाला असतं 5. ओके, आणि याचा यूज पण करून आपण ॲरेची साईज करू शकतो, कोणचा बनवू शकतो, कॅरेक्टर अरेस हो की इंट अरेस हो. ओके, लक्षात ठेवा फंक्शन साईज ऑफ. त्यानंतर आहे व्हॉट इज आउटपुट, ट्राय करा. ओके, याचा आन्सर आहे 3. इथे पॉईंटरमध्ये खेळत आहे आपण. पॉईंटर मीन्स काय होतं की array+1 मूव टू इंडेक्स 2मध्ये मूव होत आहे पॉईंटरने. ओके, याचा मूव इंडेक्स 2वर झाल्यानंतर 1 1 2, कोणचा व्हॅल्यू प्रिंट होईल, 3 इज राईट आन्सर. दॅट वाय. ओके,
याचा यूज आपण पॉईंटरचा ॲक्सेस करून पण आपण इंडेक्सिंग ॲक्सेस करू शकतो. यामध्ये काही नवीन नाही. ओके, हे लक्षात ठेवा. पॉईंटरचा ॲक्सेस करून पण पॉईंटरचा यूज करून पण आपण इंडेक्सिंग ॲक्सेस करू शकतो. ओके, आता एक्झाम्पल बघितलं आपण. त्यानंतर आहे ट्राय करा. अरे सजेशला ट्राय करा. राईट आन्सर बी. राईट आन्सर सी. वाय? कॅरेक्टरची साईज किती आहे? 3. विशाल नेम किती साईजचा आहे? 5. दॅट वाय रॉंग. सिम्पल याच. त्यानंतर ते व्हॉट इज आउटपुट. इथं बघा आपण अजून पॉईंटर यूज करत आहे. ट्राय करा. सिम्पल आहे. मला इंडेक्सिंग करून देतो, 1 मिनटं. 0 1 2. 1 मिनटं, हा क्वेश्चन रिपीट करून सांगतो. मला रिपीट करून बघा. काय करत आहे? अरे+2. अरे+2 केल्यानंतर आपण कोणतं इंडेक्स ॲक्सेस करत आहे? 3 साईजचा. 1 2 3. तर व्हॅल्यू कोणची प्रिंट झाली? 3. सेम ॲज इथं बघा. S+1 मीन्स बी इज द राईट आन्सर. 1 इंडेक्सचा ॲक्सेस करत आहे. राईट आन्सर आहे आपलं बी. त्यानंतर आहे विच फंक्शन मे कॉज द बफर ओव्हरफ्लो. ओके सर, राईट आन्सर सी. वाय? बिकॉज काय होतं की साईज चेक करत नाही कोण? गेट्स साईज चेक करत नाही. लार्ज इनपुट जर आला तर मेमरी ओव्हरफ्लो होऊ शकतो. दॅट वाय बफर ओव्हरफ्लो होतो. मॉडर्न सीमध्ये गेट्स रिमूव्ह केला आहे. जे मॉडर्न सी आहे त्यामध्ये आपण त्यामध्ये गेट्स आहे रिमूव्ह केला आहे. आणि वाय बफर ओव्हरफ्लो होतो की तो साईज चेक करत नाही. लार्ज इनपुट आला तर मेमरी ओव्हरफ्लो होऊ शकतं ना, दॅट तो साईज चेक करत नाही. दॅट वाय. आणि मॉडर्न सीमध्ये सीला रिमूव्ह केला आहे. लक्षात ठेवा. ओके. त्यानंतर आहे आपला 7वा आन्सर. आता बघा, आता हे मजा येते मला सॉल्व करायचं. ट्राय करा. आणि माझं काही चुकलं तर मग कमेंटमध्ये नक्की सांगा. मनुष्य आहे, चुकी होऊ शकतात. ट्राय करा. काय की फर्स्ट व्हॅल्यू इन्क्रीमेंट होत आहे ना. व्हॅल्यू काय येईल? पहिले झालं 10, 11 झालं आहे ना. 11 झाल्यानंतर डबल प्लस होता 12 होत आहे. एरर यायला पाहिजे आहे ना. राईट आन्सर डी, अनडिफाईन. बिकॉज इथं पण बघा, इथं व्हॅल्यू मॉडिफाय होतात. 2 टाईम मॉडिफाय व्हॅल्यूज झाल्यानंतर समजून घ्यायचं अनडिफाईन वेळ येते. एक टाईममध्येच एकाच वेळेस आपण मॉडिफाय करू शकतो. सिम्पल ॲज. ओके, याचा आन्सर आहे डी, अनडिफाईन. त्यानंतर आहे व्हॉट इज आउटपुट. काय करता बघा इथं, कोणतं फंक्शन आहे? राईट आन्सर कॉपीचा फंक्शन आहे. तर काय प्रिंट होईल? शाबास, डी, डॉक. त्यानंतर हे समजा करत नाही म्हणून सांगितलं तुम्हाला समजून. त्यानंतर ते विच स्टेटमेंट इज अ ट्रू अबाउट द अरेज. ओके, अरे स्टार्ट फ्रॉम द इंडेक्स 1. अरे रॉंग आहे ना, 0 स्टार्ट होते ना. अरे कॅन स्टोअर द मिक्स डेटा टाईप. हे पण रॉंग आहे, सेम डेटा यूज करतो. अरे साईज कॅन नॉट बी चेंज डायनॅमिकली इन नॉर्मलायझर. हे तुम्ही बघा. आणि स्ट्रिंग डू नॉट एंड विथ नल कॅरेक्टर्स. हे पण राईट आन्सर आहे. याचा स्ट्रिंग डू नॉट एंड विथ नल कॅरेक्टर हे रॉंग आहे, एंड होतो. त्यानंतर आपला आन्सर येते सी. अरे साईज कॅन नॉट चेंज डायनॅमिकली, नॉर्मल चेंज होतो. त्यानंतर आहे आपला दहावा आन्सर आहे, MCQ आहे. व्हॉट इज आउटपुट. ट्राय करा. राईट आन्सर 4. आपण नल कॅरेक्टर धरले नाही याच्यात. नल कॅरेक्टर धरलं असतं तर व्हॅल्यू 5 आली असती. 4 इज आन्सर.
त्यानंतर व्हॉट इज आउटपुट ट्राय करा. टुडे अरे आहे. इथं अजून पॉईंटर घेतला आहे आपण. फोर आन्सर 1 2 3 4 0 1 0 1 0 1 0 1. आता अजून स्वतः ट्राय करा. सेकंड रो सेकंड कॉलम. दॅट वाय सेकंड रो मीन्स 1 आला. त्यानंतर सेकंड कॉलम आला 1 1 मीन्स 1 1. दॅट वाय आपली आन्सर आला 4. ओके, विच इज अ करेक्ट. Function can return multiple value directly. Okay, function cannot return array. Function can return only one value directly. Function must return int. Try करा. C is right answer. Function can return only one value directly. One value return करतो असतो. त्यानंतर आहे 13वा आपला क्वेश्चन आहे, व्हॉट इज आउटपुट. मला इंडिक्सिंग करू देतो. 0 1 2 3 and 4. ट्राय करा. बी इज राईट आन्सर. 0 येतं, 4 इंडेक्स म्हणत आहे. त्यानंतर 14वा आन्सर आहे आपला आहे, 14वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज आउटपुट. कंपॅरिझन होत आहे. ट्राय करा. निगेटिव्हमध्ये जाईल आन्सर. ओके, त्यानंतर इथे व्हॉट इज आउटपुट आहे आपलं 15वा क्वेश्चन आहे. सांगा काय होईल, व्हॅल्यू काय प्रिंट होईल. ट्राय करा. बी इज द राईट आन्सर. वाय, बिकॉज काय होतं की अरे नेम्स स्टोअर द ॲड्रेस ऑफ फर्स्ट एलिमेंट. फर्स्ट एलिमेंटचा जो ॲड्रेस ॲक्सेस करतो कोण, अरेज. दॅट वाय आपण इथं डायरेक्ट प्रिंट केला तर व्हॅल्यू ॲड्रेस ऑफ फर्स्ट एलिमेंट. फर्स्ट एलिमेंटचा ॲड्रेस स्टोअर होतो. ओके, दॅट कॉल इट मेमरी ॲड्रेस मी समजू शकतो मी. त्यानंतर इथे 16वा क्वेश्चन आहे, अरे विच स्टोरेज इज यूज इट फॉर द लोकल व्हेरिएबल्स. कोणता स्टोरेज यूज करतो आपण लोकल व्हेरिएबलसाठी. ओके, बी इज राईट आन्सर. काय होते, लोकल व्हेरिएबल मोस्टली स्टॅक मेमरीमध्ये स्टोअर होतात. दॅट वाय आपला राईट आन्सर सी. त्यानंतर व्हॉट इज आउटपुट आपल्याला 17वा क्वेश्चन आहे. ट्राय करा. फंक्शन बघा कोणचं आहे, कॅट आहे. कॅट मीन्स कॉन्कॅटिनेशन्स. राईट आन्सर. कॉन्कॅट केल्यानंतर काय होईल, अरे हाय बाय. सी इज राईट आन्सर. त्यानंतर 18वा क्वेश्चन आहे, विच इज अ नॉट अ व्हॅलिड. विच इज अ नॉट अ व्हॅलिड. ट्राय केलं. सी. पहिल्या लेक्चरमध्ये बघितलं की व्हेरिएबल कोण डिजिटने स्टार्ट होत नाही. डिजिट मीन्स नंबरनं स्टार्ट होत नाही. दॅट वाय सी इज अ रॉंग आन्सर, नॉट अ व्हॅलिड. ओके, अंडरस्कोरनं स्टार्ट होऊ शकतो पण डिजिटने स्टार्ट होऊ शकत नाही. त्यानंतर व्हॉट इज आउटपुट. ट्राय करा. नो, सी इज राईट आन्सर. गॅर्बेज व्हॅल्यू. बिकॉज इथं आपण नल पॉईंटर लावला असता. एक मिनटं, नल पॉईंटर जर लावला असता दॅट मीन्स एंड ऑफ द स्ट्रिंग्स. पण आपण इथं नल कॅरेक्टर लावला नाही. दॅट वाय काय होईल की सो प्रिंटअप कंटिन्यू द रिडिंग गॅर्बेज व्हॅल्यू. तो कंटिन्यूस करत राहील. व्हॅल्यू गॅर्बेज व्हॅल्यू पण प्रिंट करून जाईल. दॅट वाय व्हॅल्यू प्रिंट होऊन जाईल गॅर्बेज व्हॅल्यू. इथं आपण नल कॅरेक्टर लावला असता तर दोन व्हॅल्यू प्रिंट झाली असती हाय. आणि इथं आपण नल कॅरेक्टर लावला नाही. दॅट वाय गॅर्बेज व्हॅल्यू पण स्टोर होऊन जाईल आणि गॅर्बेज व्हॅल्यू रीड करून जाईल कोण, प्रिंट टेप. दॅट वाय सी इज राईट आन्सर.
त्यानंतर ते व्हॉट इज अ फंक्शन कॉल इज करेक्ट. अरे ह्यात अरे आहे. बी इज राईट आन्सर. त्यानंतर ते व्हॉट इज आउटपुट. बघा अजून पुन्हा तोच क्वेश्चन आला. हे काही सांगायची गरज नाही तुम्हाला. अनडिफाईन. त्यानंतर आहे व्हॉट इज अ आउटपुट. ओके, व्हॉट इज आउटपुट सांगायचं. काय इथं काय साईज ऑफ म्हणत आहे. साईज ऑफ मीन्स राईट आन्सर बी. नल कॅरेक्टर झाला पुन्हा लक्षात ठेवा. नल कॅरेक्टर बी इज राईट आन्सर. 23वा क्वेश्चन आहे. विच इज अ ट्रू अबाउट द रिकर्जन. अ फंक्शन कॉलिंग इट सेल्फ दॅट इज अ रिकर्जन. त्यानंतर ते व्हॉट इज आउटपुट आहे आपल्याला सांगायचं आहे. 0 1 2 3 प्रिंट झालं आहे. सांगा. ओके, सी इज राईट आन्सर. आउट ऑफ इंडेक्स जात आहे. दॅट वॉज स्टोर विल गॅर्बेज किंवा अनडिफाईन. त्यानंतर आहे व्हॉट इज आउटपुट. पुन्हा एकदा आपण इथं आलो, पॉईंटरमध्ये आलो. 1 2 3 4 आणि 5. बी इज राईट आन्सर. इंडेक्सिंग ठेवा. इंडेक्सिंग स्टार्ट फ्रॉम 0. हे लक्षात आलं का पूर्ण क्वेश्चन जात तुमचा. त्यानंतर 26वा क्वेश्चन आहे. व्हॉट इज आउटपुट. साईज ऑफ आला. साईज ऑफ ट्राय करा. खूप इझी होत आहे. ओके, कंपायलर डिपेंडेंट. बिकॉज काय होतं की डिपेंड ऑन कंपायलर सिस्टीम. युजली 2 बाईट्स किंवा 4 बाईट्स. ओके, कधी समटाईम 8 बाईट होतो, पण मोस्टली सी टीमध्ये 2 किंवा 4 बाईट्समध्ये विचारल्या जातात. आणि हे साईज ऑफ इंटची कंपायलर डिपेंड करते. तुम्ही कोणचा कंपायलर यूज करता त्याच्यावर डिपेंड करते साईज ऑफ इंटची. आणि मोस्टली सी टीमध्ये 2ची इंट आहे, म्हणजे 2ची साईज आहे. ओके, आपण आन्सर 2 समजू शकतो याचा. त्यानंतर आहे 27वा क्वेश्चन आहे. व्हॉट इज विच फंक्शन इज यूज इट फॉर द फॉर्मॅटेड आउटपुट. आउटपुट फॉर्मॅटसाठी यूज करतो आपण. सोपी आहे. प्रिंट आहे. काय सोपी क्वेश्चन आहे केलं आहे मी याच्यात. व्हॉट इज आउटपुट. ट्राय करा. सी 0. ट्राय करा बा, तुम्हाला काय ट्राय करा. ओके, हे गरज आहे तुम्हाला सांगायची. त्यानंतर येते 29वा क्वेश्चन आहे. विच ऑपरेटर गिव्ज ॲड्रेस. अरे एवढं क्वेश्चन सॉल्व केलं ते सांगायची गरज नाही. अरे सॉरी आपण हे बघत आहे. अँड ऑपरेटर करतो. माझ्या लक्षात मी याच्यावर समजतो तू ॲड्रेसिंगमध्ये गेलो तो. एका व्हॅल्यूचा ॲड्रेस करू शकतो हे करतो. विच ऑपरेटर गिव्ज ॲड्रेस. सॉरी. त्यानंतर आहे व्हॉट इज आउटपुट. ट्राय करा. रो अँड कॉलम्स. ट्राय खूप इझिली आहे. स्वतः तुम्ही ट्राय करा. जोपर्यंत तुम्ही स्वतः इंडेक्सिंग करता नाही तेव्हापर्यंत तुम्हाला समजणार नाही. 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 0 1 2 0 1 1. ट्राय करा. दॅट कॉल्ड रो अँड कॉलम्स. आता ट्राय करू शकता तुम्ही. ट्राय करा. ट्राय. काय आन्सर येईल. सी इज राईट आन्सर. वाय काय म्हटलं. 0 रो आला. कॉलम कोणता म्हटलं. 2. दॅट कॉल्ड कॉलम 2. दॅट वाय कॉलम 2 मीन्स सी इज 3 इज राईट आन्सर. आता आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ओके, प्रिव्हियस इयर क्वेश्चन स्वतः ट्राय करा. ओके, व्हॉट इज आउटपुट आहे. 2023 मधला क्वेश्चन आहे. ट्राय करा.
3 इज राईट आन्सर. इथे लेंथ म्हटला, इथं बघा लक्षात ठेवा, लेंथ म्हटला, लेंथ 0 1 2 आणि 3 एवढी लेंथ विचारली त्यांना. दॅट व्हॅल्यू किती प्रिंट जाईल 3. ओके, इथं बघा ना 2 आहे ना, इकडे बघा, हॅलो E L 0 1 2 किती कॅरेक्टर आहे 3. आणि किती कॅरेक्टर येतात 3 येतं ना, दॅट व्हॅल्यू 3 आली. त्यानंतर इथे 22 क्वेश्चन आहे, व्हॉट इज आउटपुट. ट्राय करा. इंटीजर एक्स आहे, पर्सेंट डी आहे. फर्स्ट काय होतं, इन्क्रीमेंट होत आहे. इन्क्रीमेंट झाल्यानंतर व्हॅल्यू किती होत आहे 4. 4 झाल्यानंतर मल्टिप्लिकेशन होत आहे. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर व्हॅल्यू किती येईल 8. ओके, इकडे बघा, इथं आपण फक्त एकवेळेस मॉडिफाय होत आहे. व्हेरिएबल मॉडिफाय नाही होतं आपला इथं, फक्त आपण व्हॅल्यू चेंज करत आहे. तिथं काय होतं, आपण 2 वेळेस मॉडिफाय होतं. इकडे बघा, जर बघितलं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतात की हे बघा, इथं मॉडिफाय झालं एक वेळेस व्हेरिएबल, इथं मॉडिफाय झाला व्हेरिएबल. पण इन केसमध्ये, या केसमध्ये जर बघितलं, फक्त आपण एक वेळेस मॉडिफाय होता, मॉडिफाय झाला त्यानंतर आपण त्यावर कॅल्क्युलेशन करत आहे एकच टाईम. दॅट वायचा आन्सर येईल 6. 6 यायला पाहिजे ना. हां 6 बरोबर आहे. 8 कसं येईल, मी कसं म्हटलं 8, 1 मिनटं, 8 कसं काय येईल. हो 8 यायला पाहिजे आन्सर याचं. सॉरी, आउटपुट चुकीचं आहे याच्यावर. फर्स्ट काय होतं आहे, पहिली व्हॅल्यू 3 आहे. त्यानंतर पोस्ट इन्क्रीमेंट होत आहे. पोस्ट इन्क्रीमेंट झाल्यानंतर काय होईल, सॉरी 6 राईट आन्सर. वाय, बिकॉज काय, कोणाची मल्टिप्लिकेशनची हायर प्रेसिडेन्सी आहे. हायर प्रेसिडेन्सी असल्यामुळे फर्स्ट मल्टिप्लिकेशन होईल. मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर काय होईल, 3 मल्टिप्लिकेशन बाय 2 व्हॅल्यू होईल 6. दॅट वाय ए इज राईट आन्सर. मी अलग समजलं होतं की हायर प्रेसिडेन्सी, तुम्हाला बॉडमास रूल सांगितला मी मागच्या लेक्चरमध्ये. बॉडमास रूलमध्ये फर्स्ट ब्रॅकेट, त्यानंतर ऑर्डर येते, त्यानंतर डिव्हिजन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन. ओके, सॉरी, याचा आन्सर आहे 6 आहे. जे हायर प्रेसिडेन्सी 6 मल्टिप्लिकेशन जे आहे, फर्स्ट मल्टिप्लिकेशन होईल, त्यानंतर जे काय तुला करायचं आहे ते कर, सेम ॲस. त्यानंतर येते विच इज अ डेंजरस फंक्शन, मग बघितलं आपण गेट. त्यानंतर येते व्हॉट इज आउटपुट, काय सांगायची गरज नाही, आपण आता केला पॉईंटरमध्ये खेळत आहे. ए इज राईट आन्सर. 0 इंडेक्सिंग आहे 0. त्यानंतर 2019 क्वेश्चन आहे, व्हॉट इज आउटपुट. सांगा. मीन्स फर्स्ट एलिमेंट 5 प्रिंट होईल. 5 प्रिंट होईल. आपण अजून एक क्वेश्चन बघितला तर याच रिलेटेड तो भाऊ. 1 मिनटं, कुठे गेला क्वेश्चन तो. कुठे गेला क्वेश्चन तो. 1 मिनटं, क्वेश्चन बघा लागते. स्ट्रिंग लेंथ हा नव्हे, अरे स्टोअर नव्हे. 1 मिनटं, कुठे गेला. इथं बघा, हा सोय नाही, हा नव्हे क्वेश्चन, सॉरी. कुठे गेला क्वेश्चन. एक मिनटं, क्वेश्चन तर बघूस. त्या क्वेश्चन आणि या क्वेश्चनमध्ये जरा डिफरंट आहे, तुम्हाला समजायला खूप मॉडर्न आहे. 1 मिनटं, आपण क्वेश्चन नाही तो. शेअर लेंथ पण हा पण नाही. हा पण क्वेश्चन नाही, याचे कंपॅरिझन करताय. हा पण क्वेश्चन नाही.
आपण क्वेश्चन नाही आपण नाही आपण क्वेश्चन नाही तुम्ही पाहून घ्या आणि त्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की काय त्यामध्ये डिफरंट आहे. ओके, त्यानंतरचा क्वेश्चन आहे आपला 6वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज आउटपुट. काय तरी सिम्पल ॲज क्वेश्चन होते. 23 मधला क्वेश्चन आहे. साईज सांगायची आपल्याला. 6 साईज आहे. नल ग्रॅटर धरला नाही, सॉरी नल ग्रॅटर धरला नाही यांनी. 3 3 6 6. त्यानंतर आपला 7वा क्वेश्चन आहे, विच इज अ रेट. विच इज अ रेट स्ट्रिंग स्टोअर द इन रे नॉट स्ट्रिंग एंड विथ स्लॅश एन मिस नल पॉईंटर. राईट आन्सर. त्यानंतर आपला 8वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज आउटपुट सांगायचं आपल्याला. व्हॉट इज आउटपुट. त्यानंतरचा जर बघितलं 0 1 2. आपल्या काय म्हटलं आहे, स्ट्रिंगमधला 1 इंडेक्सवरचा आपल्या कॅरेक्टर ॲक्सेस करायचा आहे. 1 इंडेक्सवरचा कॅरेक्टर कोणचा आहे, सी इज राईट आन्सर. एस्काय ऑफ ए. त्यानंतर आहे 9वा क्वेश्चन आहे, विच फंक्शन इज युजेड टू कॉन्केट इन स्ट्रिंग्स. आता बघितलं, सी इज राईट आन्सर. कॉन्केटचा यूज करतो आपण. त्यानंतर 19वा क्वेश्चन आहे, सॉरी 2019 मधला क्वेश्चन आहे, व्हॉट इज आउटपुट. प्री इन्क्रीमेंट. प्री इन्क्रीमेंट मीन्स आफ्टर व्हॅल्यू प्रिंट होते. पहिले इन्क्रीमेंट करता, इन्क्रीमेंट झाल्यानंतर व्हॅल्यू 6 होऊन जाईल, त्यानंतर प्रिंट होईल 6 आन्सर. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण 30+ MCQ विथ 20 प्रिव्हियस क्वेश्चन्स. आणि काही यामध्ये जर मिस्टेक झाली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आपण त्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो. ओके, आणि अजून जर तुम्ही आपल्या प्लेलिस्ट जर ॲक्सेस आपली सिग्मा MCCTची प्लेलिस्ट जर ॲक्सेस केली नसेल तर प्लीज ॲक्सेस करा. आणि तुमची एक कमेंट नक्की सांगा मला की आपण यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करू शकतो का, की आपला कोर्स बंद करायला लागेल, की यामध्ये काही पण करायचं आहे का, काही त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो का. आणि तुमची एक कमेंट मला खूप मोटिवेट करते. आणि मॉक टेस्ट पण आहे. आणि खूप इम्पॉर्टंट आहे तुमचा प्लॅटफॉर्म. आता लर्निंग केलं तुम्ही कन्सेप्ट, त्यानंतर इथे यायचं आणि प्रॅक्टिस करायची. सेम ॲज पुढच्या लेक्चरमध्ये आपण 30+ MCQ विथ प्रिव्हियस क्वेश्चन्स ऑन सी प्रोग्रामिंग. खूप इम्पॉर्टंट आणि विथ प्रिव्हियस क्वेश्चन आहे. चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.